हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात सगळे? आय होप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर एवढे जे कप्पे होते ते राहिले होते साफ करायचे. म्हटलं चला आज हे करून घेऊया, त्याच्यानंतर बाहेर गेल्यावर आपल्याला टाईम भेटणार नाही, कारण शॉपिंगला वगैरे जावं लागेल. मग हे करणं होतं का? अजिबात नाही, याच्याकडे लक्षच राहत नाही. त्यामुळं आज सगळं हे सामान काढून घेतलं. अगोदर हे जे मी ऑर्गेनायझर मागवलेले होते ऑनलाईन, एक गाड्यावर घेतलेलं होतं, तर ते मी सगळे स्वच्छ धुवून सुकत ठेवले होते. कोरड्या कपड्यांनी साफ करायला घेतले आणि हे कसं एकदा साफ करून घेतलं की त्यातलं पाणी वगैरे सगळं सुकून जातं. आणि त्याच्यानंतर मग जे कप्पे होते ते मला ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचे होते. त्याच्यावर जी धूळ वगैरे होती ती सगळी क्लीन होऊन जाते, त्यामुळं मग ते साफ करायला घेतलं. आणि तोपर्यंत बाकीचं सामान जे आहे ते असंच ठेवून दिलं, कारण मग हे जेव्हा साफ करून घेतलं तर हे जे ओलं झालेलं आहे हे पण वाळून जातं सामान भरेपर्यंत त्याच्यात. मग नंतर हे सगळं साफ करून घेतलं आणि लगेच जे खाली पसारा जे काढून ठेवलेला होता ते मला भरायचा होता, कारण त्याच्यामध्ये सगळंच एकत्र झालं होतं. लिपस्टिक असो, फाउंडेशन, नेलपेंट, बाकीच्या क्लिप वगैरे सगळंच एकत्र होऊन बसलेलं होतं. मग ते सगळं नीट करेपर्यंत हे वाळून जातं. आणि त्या तरी यांशला इथं काही ना काही पाहिजे असतं. त्याला इथं छोटीशी मांजर होती जी ढोल वाजतो ती वाली त्याला घ्यायची होती, ती येऊन उभं टाकला होता. मी ओरडल काही म्हणल म्हणून सांगतच नव्हतं. मग त्याला ती दिली आणि मी घेतलं सगळं पटापट आवरायला, कारण आज पाणी सुटणार होतं. माझं लक्ष अर्ध बाहेर होतं, अर्ध या कामामध्ये अडकलेलं होतं, कारण पाणी वगैरे भरून घेतलं तर मग बाकीची कामं करायला मोकळं होतं. कसं ना, बाहेर जायचं असलं आणि पाणी जर सुटलं तर मग घरी अर्धा जीव असतो आणि अर्धा मार्केटमध्ये. तुमचं पण असं होतं का? नक्की सांगा. मग पटापट मी हे आवरायला घेतलं, सगळं काही व्यवस्थित ठेवलं आणि त्याच्यानंतर सगळं एकत्र ते सगळं व्यवस्थित ठेवायला मला पाऊण तास तर गेलाच, कारण मध्ये मध्ये रियांश येत होता, त्याला जेवायला देणं किंवा आणखीन काही असतं, त्यामुळे थोडंफार करत करत मी हे केलं. एवढा कंटिन्यू 3 मिनटामध्ये तुम्हाला दाखवत आहे, पण याच्यामध्ये लहान मुलं असले ना तर मध्ये मध्ये येणार, त्यांची काही कामं करून बाकीचं आपल्याला कामं करावं लागतात. त्याच्यामध्ये कलर्सचे खडू पहा किती आहेत. लहानपणी 2-3 कलर्समध्ये एक वेगळा कलर तयार करून आपण ते करत होतो ॲडजस्ट, पण आजकालच्या मुलांना सगळं भेटतं, त्याची काही जाणीव पण नाही त्यांना. आणि माझ्याकडे टिश्यू पेपर होता, मी तेच याच्यामध्ये ॲड करून घेतलं तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे. आणि याच्यामध्ये जे मेडिकलचं सामान होतं ते सगळं याच्यामध्ये मी भरलं आणि पटापट असं हे सगळंच आवरून घेतलं. आणि फायनल व्हिडिओ पहा कसा दिसतो. तर हे सगळं मी झाल्याच्या नंतर व्हिडिओ टाकलेला आहे, कसा दिसतोय पहा. सगळं असं व्यवस्थित ठेवून दिले आहे. मुलाची खेळणी, क्लिप वगैरे. क्लिप तर माझ्या अर्ध्या सापडल्या आहेत, अर्ध्या कुठे येतात ते पाहावे लागतील. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.